असलेले विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला जागतिक आदिवासी दिनानिमित्त जे काही 2 शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत राहून ऐकावे माझी नम्र विनंती। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी सुगाणा व करमी या आदिवासींच्या जागतिक पोटी झाला। त्यांचा जन्म गाव वल्लीहातू हे नदीजवळ आहे। बिरसांचे आई वडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। गावात शाळा नसल्याने त्यांना मामाकडे शिक्षणासाठी पाठवले। तिथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबर त्यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता। तो काळ पारतंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवलेले होते। जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता। 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला। उपासमार व रोगराईत अनेक लोक मरण पावले। तसेच ब्रिटिशांनी जमीनदार व जागीरदारांकडे शेतकऱ्यांवर आवाजवी शेतसारा लावला होता। त्याविरुद्ध बिरसांनी वेळोवेळी जन आंदोलन केले। त्यांना संतप्त होऊन इंग्रज सरकारने त्यांना 2 वर्षाची संयुक्त मजुरीची शिक्षा ठोठावली। त्यांना हजारो भागात तुरुंगात डांबण्यात आले। त्याच तुरुंगातच त्यांनी इंग्रज त्याच्या मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला आणि आदिवासींच्या आर्थिक व सामाजिक हक्कासाठी मोठा लढा दिला। एवढा कलम मी माझे 2 शब्द सांगतो।